स्वागत आहे तुमचं आज काय बनवूया मध्ये। चला तर मग बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते बघतोय। हे पापड उपवासाला सुद्धा चालू शकतात आणि खूप पटकन होतात। फार काही प्रिपरेशन तयारी लागत नाही। तर इथे अर्धा किलो बटाटे मी उकडून त्याची सालं काढून घेतले, कुकर मध्ये उकळायचे आणि सालं काढून घ्यायची। आता एक परात घ्यायची, किसणी हवा तर तुम्ही मॅशरने मॅश केले तरी चालतील, पण पापड करायचं तर किसणीने किसलेले कधीही चांगले। आणि हे किसून घ्यायचे। छान असे किसले गेले पाहिजे। चला तर मग बटाटे इथे व्यवस्थित किसून झाले। आता यामध्ये एक चमचाभर चिली फ्लेक्स घालते, हिरवी मिरचीचे तुकडे घातले तरी चालेल, एक चमचा जिरं, मीठ घालायचे चवीपुरतं, बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे, जर उपवासाला तुमच्याकडे कोथिंबीर नसेल चालत नाही घातली काहीच हरकत नाही। आणि हे आता मिक्स करून घ्यायचं। चला तर मग हे सगळं व्यवस्थित एकजीव झालं की पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये, पाण्यामध्ये हात डिप करून घ्यायचा आणि या मिश्रणातून छोटा गोळा घ्यायचा, जितका मोठा तुम्हाला पापड करायचा तितका। पाण्यामुळे हे हाताला चिकटत नाही, नाहीतर मग बटाटा आहे हाताला खूप चिकटू शकतो। आता एक पॉलिथिन घ्यायचं, प्लास्टिकचं पेपर, त्यावर हे गोळा ठेवायचा, यावर दुसरा पेपर ठेवायचा, एक प्लेट किंवा डिश घ्यायची आणि हे असं छान स्प्रेड करून घ्यायचं। परफेक्ट। आता जर थोडंसं जाडसर वाटलं तर मग हे हाताने पुन्हा थोडंसं स्प्रेड करून घेऊ शकता मिश्रण या पद्धतीने। हवं तर तुम्ही लाटण्याने पण लाटून केलं तरी चालेल। शक्यतो थोडेसे एकसारखे आणि पातळ करायचे, म्हणजे मग पापड्या तळल्या की छान फुलतात, खूप जाड नाही राहत। छान असं व्यवस्थित स्प्रेड करून झालं की पेपर घ्यायचा, एखादा पॉलिथिन पेपर, ज्यावर आपण हे ड्राय करायला ठेवणार आहोत, आणि त्यावर हे पापड टाकून घ्यायचे। तुम्ही बघू शकाल खूप सोपं जातं पॉलिथिनमुळे। हा पेपर मी बाजूला ठेवते, पुन्हा एक करून बघूयात। आता लाटण्याने लाटून कसं करता येईल ते बघूयात। थोडंसं पाणी लावायचं पॉलिथिनला, पुन्हा छोटासा गोळा घ्यायचा, कितपत मोठे पापड करायचे त्या अंदाजाने यावर ठेवायचं, थोडंसं पाणी वरच्या बाजूला, आधी डब्याने करून घेऊयात मस्त। आणि मग हवं तर एकसारखं थोडंसं लाटण्याने स्प्रेड करून घ्यायचं। आता तोच पेपर घेते मी ज्याच्यावर आपण हे पापड वाळत घालणार आहोत। पटकन पेपर निघून येतो। आणि आता याच पद्धतीने मी सगळे बटाट्याचे पापड इथे बनवून घेते। चला तर मग इथे पापड मी सगळे बनवून घेतलेच। अर्धा किलो बटाट्यामध्ये 20 बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे पापड बनवून तयार होतात। आता अर्थातच उन्हामध्ये हे सुकवून घ्यायचे, साधारण 1-2 दिवसात व्यवस्थित ड्राय होतात हे पापड। चला तर मग इथे हे बटाट्याचे पापड मी एक 5 ते 6 तास ड्राय करून घेतलेत। याचे एजेस पूर्ण ड्राय आउट झाले असं वाटलं की काय करायचं, हे पलटी करायचे, टर्न करायचे, थोडेसे ओलसर असतानाच टर्न करायचे, म्हणजे मग ते चिकटून नाही बसत कागदला आणि पटकन पलटी पण होतात। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पापड पापडी करत असताना ही काळजी घ्यायची की एक 4 ते 5 तास ड्राय झाले की एकदा चेक करायचं, त्याचे एजेस जर असं वाटलं की ड्राय झालेले आहेत तर मग हे असं पलटी करून घ्यायचं। किती सहजतेने होते तुम्ही बघा। बटाटा पापड पलटी करून झाले की दुसऱ्या साईडनेही उन्हामध्ये सुकवायची गरज नाही, फॅन खाली पण तुम्ही सुकवू शकता। 1 दिवसात पापड व्यवस्थित सुकून निघतात। तर इथे पापड माझे तयार आहेत, तुम्ही बघू शकाल खूप सुंदर दिसतात। मेन म्हणजे छान असे एकसारखे पातळ झालेत।
कलरफुल आणि सुंदर दिसतंय. तर आता तळून बघूयात आपण. तर इथे तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण एक एक पापड सोडून तळून घेऊयात. मस्त खूप सुंदर. चला तर मग इथे बटाटा पापड तळून तयार आहे. खूप सुंदर दिसत आहेत, छान कुरकुरीत होतात. जबरदस्त, खूप छान लागतं. उपवासाचे बटाट्याचे पापड करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो बटाटे, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी. बटाटे उकडून घेत त्याची सालं काढत बटाटे किसून घ्यायचे. आता यात चिली फ्लेक्स, जिरं, मीठ आणि कोथिंबीर मिसळून घेत हे मिश्रण एकजीत करायचं. आता अशा पद्धतीने पापड तयार करायचे आणि वाळवायचे. आता गरम तेलात पापड तळायचे. झाले आपले उपवास विशेष बटाट्याचे पापड तयार. बटाटा आणि पावटा रस्सा कसा बनवायचा ते बघूयात. तर सगळ्यात आधी एक बेसिक वाटण त्याला लागेल. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 3 ते 4 चमचे सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं. त्याचबरोबर 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट किंवा भाजलेले शेंगदाणे घेतले काहीच हरकत नाही, बट माझ्याकडे कूट असतो कायम घरात म्हणून मी कूट घेतला. आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या. आता हे बंद करायचं आणि हे मिक्सरमध्ये फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी चालेल. तर इथे खोबरं, लसूण आणि आल्याचं वाटण तयार आहे. कढईमध्ये तेल गरम केलंय. यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूया आणि पावटा. तर हे पावटा असा येतो. याच्या शेंगा येतात सोलून, त्याच्या हे अशा बिया काढून घ्यायच्या. तेलावर आपण हे हलकसं फक्त एक 5 ते 6 मिनिट परतून घेणार आहोत. तर इथे हा पावटा एक 5 ते 7 मिनिट छान असा तेलावर परतून घेतला की यामध्ये आता कांदा लसूण मसाला घालूयात. मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये अर्थातच बटाट्याची सालं काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. आता इथे बटाटा पण एक 2 मिनिट परतून घेतला की यामध्ये पाणी घालूयात. कितपत रस तुम्हाला हवाय तुमच्या भाजीला त्या अंदाजाने पाणी घालायचं. आहा, रंग बघा खूप सुरेख आलाय. आता झाकण ठेवूयात आणि एक 10 ते 15 मिनिट बटाटा मस्त शिजेपर्यंत शिजवून घेऊयात. साधारण एक 15 मिनिट मी हे बटाटा आणि पावटा शिजवून घेतला. आहा, जबरदस्त. तर सुवास इतका भन्नाट येतो आणि रंग बघू शकता किती सुंदर आला याला. हा बटाटा व्यवस्थित शिजला, पावटाही छान शिजलेला आहे. येस, छान मऊसूत झाले दोन्ही. आता काय करायचं, अर्थातच महत्त्वाचा पार्ट, मीठ घालायचं चवीपुरतं. हे जे वाटण आपण करून घेतलंय खोबरं लसूण आणि शेंगदाण्याचं हे घालायचं. आणि हे आता आणखी एक 5 ते 7 मिनिट आपण शिजवून घेऊयात, जेणेकरून हा जो लसूणचा कच्चा स्मेल आहे तो निघून जाईल. झाकण ठेवायची गरज नाही. आता असंच उघडच आपण शिजवून घेऊयात. खूप छान, खूप जबरदस्त दिसतंय. आणि हा पावटा बटाटा रस्सा शब्द नाही येत माझ्याकडे बोलायला. टेक्स्चर खूप छान आलाय, कन्सिस्टन्सी छान आली आहे. अस्सल गावाकडच्या पद्धतीच्या त्या स्टाईलचा हा रस्सा झालाय मस्त. कसा खायचा, ज्वारीची भाकरी गरमागरम चुरून त्यामध्ये हा रस्सा घालून खूप छान लागतं. भाताबरोबरही छान लागतं, पोळी फुलका त्याबरोबरही खाऊ शकता. गावरान बटाटा पावटा रस्सा भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य:
3 ते 4 चमचे किसलेलं सुकं खोबरं, 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, एक मध्यम वाटी पावटा, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, एक मध्यम आकाराचा बटाटा, पाणी, चवीनुसार मीठ. सुकं खोबरं, शेंगदाण्याचा कूट आणि लसणाचं वाटण तयार करायचं. आता जिऱ्याच्या फोडणीत पावटा परतायचा आणि यात कांदा लसूण मसाला, बटाटा, पाणी घालत झाकण ठेवत ही भाजी शिजवून घ्यायची. आता चवीप्रमाणे मीठ आणि तयार केलेलं वाटण घालायचं आणि उकळी काढायची. झाली आपली गावरान बटाटा पावटा रस्सा भाजी तयार. आज आपण मसालेदार आलू पराठा परफेक्ट स्ट्रीट स्टाईल कसा बनवायचा ते बघतोय. पराठा बनवताना स्टफिंग बाहेर येतं किंवा पराठा फुटतो अशा बऱ्याच तक्रारी असतात. ते सगळं टाळण्यासाठी काही टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण ॲक्च्युअली तुम्ही जर नॉर्थला जाऊन पराठा खाल्ला तर पराठा असा फुगतोय किंवा त्यातून स्टफिंग बाहेर नाही येत असं होत नाही. ॲक्च्युअल पराठामध्ये स्टफिंग असं ठासून ठासून भरलेलं असतं, त्याची छान लेअर दिसते आणि खुसखुशीत तो पराठा असतो. पण तरी पण काहींना आवडतो फुगलेला पराठा, सो त्यांच्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ आहे. यामध्ये आपण मीठ घालूयात चवीपुरतं आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि हलकासा म्हणजे सेमी सॉफ्ट पोळी बनवण्यासाठी, चपाती बनवण्यासाठी जसा गोळा मळतो तसा मळून घ्यायचा. आता इथे ही कणिक छानपैकी मळून झालेली आहे, तुम्ही बघू शकाल. थोडीशी मऊच करायची आहे आपल्याला. एका बाउलमध्ये कणिक काढून घ्यायची, यावर हलकंसं तेल म्हणजे त्यावर क्रस्ट डेव्हलप नाही होत. झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं हे मुरवायला ठेवून द्यायचं. आपलं पीठ मुरतंय, कणिक मुरते, तोवर आपण स्टफिंग करून घेऊयात. तर इथे काही उकडलेले बटाटे आहेत, साधारण 3 ते 4. स्टफिंग फुटतं, बाहेर येतं, तर ते अवॉइड करण्यासाठी काय करायचं, बटाटा स्मॅश नाही करून घ्यायचा, त्याच्याऐवजी किसून घ्यावा. सो बटाटा असं छान किसायचा, म्हणजे मग काय होतं, यामध्ये बटाट्याचे तुकडे राहत नाही आणि मग ते फाटत नाही पराठा. तुला करायचंय कर. असं हे किसून घ्यायचं. बटाटा छान किसून झाला की यामध्ये मसाले घालायचे. मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी गरम मसाला, 1 चमचाभर धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ऑप्शनल आहे, नसेल आवडत नका घालू. त्याचबरोबर लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करून घेऊयात. आणि आता हे छान एकजीव झालं आणि आता आपलं इथे सारण बनवून तयार आहे, स्टफिंग बनवून तयार आहे. कणिक इथे छानपैकी मुरलेली आहे. त्याचबरोबर जे आपलं स्टफिंग आहे त्याचंही असे छान मी गोळे करून घेतलेत. साधारण एक 7 ते 8 पराठे होतात या प्रमाणामध्ये. आता काय करायचं, कणिक घ्यायची आणि ही हलकीशी एकजीव करून घ्यायची. खूप घट्टसर ठेवायची नाही, खूप घट्ट ठेवली ना तर पराठा अजिबात लाटला जात नाही आणि मग त्यातलं सारण जे आहे ते बाहेर येतं. कणिक मळून झाली की यातून छोटा पोर्शन घ्यायचा, सुकं पीठ घ्यायचं गव्हाचं, यामध्ये डस्ट करून घ्यायचं. आता यामध्ये तुम्ही पुरणपोळी करता त्या पद्धतीनेही तुम्ही हा पराठा स्टफ करू शकता. हे असं करून, किंवा हे असं नसेल जमत, ही स्टेप तुम्हाला जमत नसेल तर मग दुसरा ऑप्शन आहे की हे सरळ लाटून घ्यायचं. फक्त पराठा करत असताना ना ह्या सेंटरला थोडंसं थिक ठेवायचं, म्हणजे मग काय होतं की जेव्हा आपण पराठा लाटतो तेव्हा ते मध्यभागी जर पातळ असेल तर तिथून फुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सेंटरला तुम्ही बघू शकाल हलकंसं जाडसर ठेवायचं. हे झालं की यामध्ये जे स्टफिंग आपण बनवून घेतलेलं आहे हे भरूयात. याचे एजेस एकत्र आणायचे आणि हे छान असे सील करायचे.
तर हे हवं तर तुम्ही थापून लाटू शकता किंवा लाटण्याने. लाटून घेऊयात. पराठा तुम्हाला कितपत जाड हवा पातळ हवा त्या अंदाजाने तुम्ही करू शकता. पराठा शक्यतो थोडा जाडच असतो, पातळ लाटू नये. पराठा तर मस्तपैकी हा लाटून झालेला आहे. तुम्ही बघू शकाल स्टफिंग छान दिसतंय सगळ्या बाजूने. आता हा भाजून घेऊयात आपण. पराठा भाजण्यासाठी तवा इथे गरम केलेला आहे. आता ही जी सफाईदार बाजू आहे, ज्या बाजूला आपण पराठा सील नाही केला, सफाईदार बाजू आधी खाली घालायची आणि ज्या बाजूला हे थोडेसे हलकेसे क्रॅक दिसतात ही बाजू वरच्या साईडला. आणि हा आधी 1-2 मिनिट मीडियम हीटवर छान भाजून घेऊयात. आता पराठा हलकासा फुगायला सुरुवात झालेली आहे. आता उलटवून हा खालच्या बाजूनेही छान आपण भाजून घेऊया. आता हा आणखी एकदा उलटवून घेऊयात. मस्त छान असा खरपूस भाजून झालेला आहे. यावर घालूयात साजूक तूप. तुम्हाला हवं तर तुम्ही तेलही लावू शकता, पण पराठा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. स्वतः हीट मी लो करून घेते. मस्त या बाजूनेही आपण छान तूप लावूयात. छान फुलतोय पराठा, तुम्ही बघू शकाल. मस्त पराठा छानपैकी असा खुसखुशीत भाजून झाला की काय करायचं, यावर हलकासा गरम मसाला. तुम्हाला आता मसाल्याचं ना जे हवं ते कॉम्बिनेशन तुम्ही इथे वापरू शकता. मी इथे गरम मसाला वापरते आणि थोडंसं लाल तिखट. हवं तर यावर तुम्ही थोडा लसूणही लावू शकता. जो आपल्याला मसालेदार पराठा करायचा. हलकंसं तूप यावर, म्हणजे मसाले तव्याला चिकटणार नाही. छान असं स्प्रेड करायचा मसाला. मसाला लावल्यावर फार वेळ हे शिजवायचं नाहीये गरज. एकदा फक्त तव्याच्या बाजूला पलटवायचं. हवं तर या बाजूनेही हलकासा मसाला स्प्रेड करून घ्यायचा. लाल तिखट. हा पराठा असा ना खायला खूप छान लागतो. आमच्या घरात खूप आवडतो हे असं मसालेदार पराठा केलेला. मस्त तुम्ही बघू शकाल. छान असा कुरकुरीत पण होतो, खुसखुशीत पण होतो. क्या बात आहे. मस्तपैकी असा खुसखुशीत भाजून झाला पराठा की हा काढायचा. एकदम कुरकुरीत होतो हा पराठा आणि मसालेदार. तर याच पद्धतीने सगळे पराठे भाजून घेते मी. दह्याबरोबर हे पराठे खूप छान लागतात, लोणच्यासोबत. आणि आता हिवाळा आहे तर तुम्ही ताज्या गाजराचं लोणचं करू शकता, मटारचं लोणचं करू शकता. एकदम चटपटीत लागतो या ताज्या लोणच्यांसोबतही. मसाला आलू पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप गव्हाचं पीठ, पाणी, 3 ते 4 उकळून सोललेले बटाटे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, हिरवी मिरची, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, साजूक तूप. गव्हाच्या पिठात मीठ घालत याची मऊसर कणिक मळायची आणि वर तेल लावत हे पीठ मुरवून घ्यायचं. आता उकडलेले बटाटे किसून घेत यात गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड, हिरवी मिरची, तिखट, मीठ, कांदा, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालत याचे असे गोळे करायचे आणि अशा पद्धतीने सारण भरत पराठा लाटायचा आणि दोन्ही बाजूंनी तूप लावत भाजायचा. आता वर आवडीप्रमाणे मसाले घालायचे आणि परत खरपूस भाजायचा. झाला आपला मसालेदार चमचमीत आलू पराठा तयार. आज आपण श्रीखंड कसं बनवायचं ते बघतोय. आज आपण या श्रीखंडामध्ये थोडंसं व्हेरिएशन करून ड्रायफ्रूटचं किंवा फ्रूट का म्हणतात मलाही माहीत नाही, ड्रायनट आणि सुकामेवाचं व्हेरिएशन करून कसं बनवायचं ते बघतोय. तर इथे माझ्याकडे 1/2 किलो चक्का आहे. दुकानातून आणलेला आहे. घरी बनवायचं असेल 1/2 किलो चक्का तर साधारणपणे अर्धा किलो दही हवं. दही एका सुती फडक्यामध्ये बांधायचं, त्यातलं पाणी स्ट्रेन करायचं आणि घट्ट बांधून रात्रभर ठेवून द्यायचं. खाली शक्यतो अशी चाळणी ठेवायची, त्यावर दह्याचं फडकं ठेवायचं, एक रिकामा बाउल ठेवायचं, म्हणजे रात्रभर त्यातलं पाणी निथळतं
आणि हे शक्यतो फ्रीजमध्ये ठेवायचं. तर इथे चक्का आहे 1/2 किलो, नॉर्मल चक्का आहे, मलाई चक्का वगैरे नाही घेतलेला मी. आणि हा असा चाळणीमधून स्ट्रेन करून घ्यायचा. पुरण यंत्र असेल तर तेही वापरलं तरी चालतं या रेसिपीसाठी. तर माझ्याकडे ही पुरण गाळायची चाळणी आहे, ती घेते मी. सुजीची चाळणी असेल तीही चालेल, पण गाळून घेणं महत्त्वाचं आहे, म्हणजे त्यामध्ये जर काही छोट्या छोट्या गुठळ्या असतील तर त्या निघून जातात आणि श्रीखंडाला कन्सिस्टन्सी खूप छान येते. छान असं स्ट्रेन करून घ्यायचं. इथे बॅक साईडला पण काढून घ्यायचं. परफेक्ट. आता 250 ग्रॅम जर चक्का असेल तर तितकीच साखर घ्यायची, म्हणजे 250 ग्रॅम साखर आणि ती मिक्सरला दळून घ्यायची या पद्धतीने आणि मग यामध्ये घालायची. मी शक्यतो काय करते, जेव्हा मला श्रीखंड बनवायचं असेल चक्का घेतानाच वाण्याच्या दुकानातून तेवढीच साखरही घेते, म्हणजे परफेक्ट मेजरमेंट होतं. त्यामुळे नक्की तुम्ही तसं ट्राय करून बघा. यामध्ये दूध घालूयात. एक साधारण 1/2 कप दूध पुरेसं होतं. 3 ते 4 चमचे दूध. तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी ठेवायची त्या हिशोबाने. आणि हे आता व्यवस्थित असं फेटून घेऊयात आपण. एक 4 ते 5 मिनिट हलकं एकदम फ्लफी करून घ्यायचं. यामध्ये एक चमचाभर माझ्याकडे इथे केशर आहे, केशरचं दूध. चमचाभर दूध घेतलं आणि 7 ते 8 केशरच्या काड्या त्यामध्ये घालून मेल्ट करून घेतले. रंग खूप सुंदर येतो, तुम्ही बघा केशरचं दूध घातलं मस्त. फक्त 4 चमचे दूध पुरेसं होतं आणि इथे तुम्ही बघू शकाल खूप छान हलकं फ्लफी झालंय, पण त्याचबरोबर खूप असं पातळसर नाही झालं. कन्सिस्टन्सी परफेक्ट अशी आली आहे. खूप छान दिसतंय. ग्लेजही सुंदर आलाय, जसं श्रीखंडाला आलं पाहिजे तसं. आणि केशरचा रंग खूप सुरेख उतरलाय. परफेक्ट असा नैसर्गिक किंवा नॅचरल रंग वाटतोय. आता यामध्ये वेलची पूड घालूयात. जायफळ अर्थातच 1/2 चमचा. जायफळ कायम असं फ्रेश किसून घालायचं, म्हणजे त्याचा चव खूप छान उतरते गोडाच्या पदार्थात. त्यानंतर सुका मेवा, बदामाचे काप, काजूचे तुकडे आणि पिस्त्याचे तुकडे. आणि हे आता मिक्स करून घेऊयात सगळं. आणि आपलं हे केशर आणि सुका मेवाचं श्रीखंड बनवून तयार आहे. खूप सुंदर दिसतंय, मस्त. त्याचा सुवास आहे खूप छान येतोय. शक्यतो आदल्या दिवशी बनवून ठेवलं तरी चालतं. मी तरी आदल्या दिवशी बनवून ठेवते, म्हणजे मग दुसऱ्या दिवशी ती गडबड तेवढी वाचते, घाई गडबड. पण घरच्या श्रीखंडाची चव मजा और आहे. केशर श्रीखंड करण्यासाठी लागणारं साहित्य: 250 ग्रॅम चक्का, 250 ग्रॅम पिठी साखर, 1/2 कप दूध, 1 चमचा केशर दूध, वेलची पूड, 1/2 चमचा जायफळ पूड, बारीक चिरलेले बदाम, बारीक चिरलेले काजू, पिस्ते. चक्का अशा पद्धतीने गाळून घेत यात पिठी साखर, केशराचं दूध घालत हे मिश्रण फेटून घ्यायचं. आता यात वेलची पूड, जायफळ, आवडीप्रमाणे सुका मेवा घालत हे मिश्रण मिसळून घ्यायचं. झालं आपलं केशर श्रीखंड तयार. आज आपण कोकणी पारंपरिक डिश बनवत आहोत, ती म्हणजे ठिकसणी रोटी किंवा त्याला तुकडी असंही म्हटलं जातं. ठिकसणीचा अर्थ म्हणजे तिखट. तर तिखट शंकरपाळी आपण असायला म्हणू शकतो, पण अतिशय खुसखुशीत बनतात, खमंग बनतात. तर सगळ्यात आधी इथे 2 कप मैदा मी इथे घेतलेला आहे. यामध्ये आपण घालतोय लाल तिखट. सो 2 चमचे लाल तिखट, हिंग अर्धा चमचा, पांढरे तीळ 1 चमचा, जिरं 1 चमचा, अर्धा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ. हे सुके जिन्नस छान असे घोळवून घेऊयात, मिक्स करूयात. आणि आता यामध्ये घालतोय 1/2 कप गरम तेल. तर जेव्हा केव्हा ना
मी नेहमी सांगत असते, पदार्थ तुम्हाला कुरकुरीत करायचा आहे तेव्हा गरम तेलाचं मोहन घालायचं. जेव्हा पदार्थ तुम्हाला खस्ता करायचा म्हणजे जसं की समोसा आहे, कचोरी आहे, तर त्यासाठी तेल तूप जे काही मोहन म्हणून तुम्ही घालता ते थंड रूम टेम्परेचरचं वापरायचं. आता हे मिक्स करूयात. आता हे तेल छान असं व्यवस्थित कंबाईन झालं की यामध्ये घालूयात थोडं थोडं पाणी आणि याचा घट्टसर असा गोळा करायचा. खूप सैल गोळा नाही करायचा, हलकासा घट्टसर ठेवायचा. हा गोळा मळून तयार आहे, मस्त दिसतोय. आता एक 10 मिनिटं झाकण ठेवून हे मुरवून घेऊया. ठिकसणी रोटीचं पीठ इथे मी छान मुरवून घेतलेलं आहे. साधारण एक 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आता हे पुन्हा असं एकदा मळून घेऊयात. आता याचे ना 3 पोर्शनमध्ये आपण गोळा डिवाइड करूयात. आता हा गोळा एकसारखा करून झाला की याची एक पोळी लाटून घ्यायची. जितकी शक्य असेल तितकी पातळ लाटून घ्यायची. तर हे छान असं लाटून झालं, जितकं शक्य असेल तितकं पातळ, की याचे ना डायमंड शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे छान असं कट करून झालं, तुम्ही बघू शकाल मस्त असा शेप आलेला आहे. तर हे काढून एका डिशमध्ये ठेवायचं आणि मी सगळ्या इथे ना या रोटी लाटून घेते. तेल गरम केलेलं आहे. आता हे ठिकसणी रोटी यामध्ये घालूयात आणि छान तळून घ्यायचे. अगदी हाय हीटवर तळायची नाही, लो टू मीडियम हीटवर तळायची, म्हणजे ते छान खमंग तळल्या जातात. एक बाजू खालची बाजू छान तळून झाली की हे उलटवायची रोटी आणि वरची बाजू पण छान अशी तळून घ्यायची. आणि हे दोनही बाजूने छान असे खमंग तळून झाल्या यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि काढूयात टिश्यू पेपरवर. याच पद्धतीने या सगळ्या ठिकसणी रोटी मी तळून घेणार आहेत. या थंड झाल्या की हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. 1 ते 1.5 महिना मस्त खमंग खुसखुशीत राहतात, टिकतात. चहा बरोबर लहान मुलांना डब्यामध्ये काहीतरी देण्यासाठी तुम्ही ऑप्शन बघत असाल, परफेक्ट ऑप्शन आहे हा. ठिकसणी रोटी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप मैदा, तिखट, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ, तेल, पाणी. मैदा घेत त्यात तिखट, हिंग, पांढरे तीळ, जिरे, ओवा आणि चवीप्रमाणे मीठ घालत ते एकत्रित करून यात गरम तेलाचं मोहन घालायचं आणि याचा घट्टसर गोळा तयार करायचा आणि याचे असे गोळे तयार करायचे आणि पातळ पोळी लाटत अशा पद्धतीने डायमंड शेप मध्ये काप करायचे. आता गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर हे काप तळून घ्यायचे. झाली आपली ठिकसणी रोटी तयार. आज आपण गुळ पापडी ती पण अर्धा किलोच्या प्रमाणात कशी बनवायची ते बघतोय. सगळ्यात आधी मी कपचं पण प्रमाण इथे तुम्हाला देते आणि ग्रॅमचं पण प्रमाण देते. तर इथे 2.5 कप म्हणजे 300 ग्रॅम गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालतोय 1 कप, म्हणजे 2.5 कप गव्हाचं पीठ आहे तर 1 कप साजूक तूप किंवा मग साधारणपणे 125 ग्रॅम साजूक तूप. 300 ग्रॅमला 125 ग्रॅम साजूक तूप आपल्याला इथे हवंय. आता हे तूप घालून छान मिक्स करून घेऊयात. आता मिक्स केल्यावर तुम्ही इथे बघू शकाल हे मिश्रण हलकसं दाटसर दिसतंय, पण जसं हे गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊ तसं त्या पिठातून पण तूप रिलीज व्हायला सुरुवात होते. सो एक 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे गव्हाचं पीठ आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचंय. एकसारखं मिक्स करत राहायचंय भाजत असताना. आता इथे गव्हाचं पीठ मी खमंगपैकी असं 10 ते 12 मिनिटं छान मध्यम आचेवर एकसारखं ढवळत भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे गव्हाच्या पिठामधून आणि सुवासही खमंग येतोय. क्या बात आहे. आता हे पीठ आपण कढईच्या एका बाजूला काढून घेऊयात आणि या कढईमध्येच घालूयात अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं आणि 1 चमचा खसखस आणि हे हलकसं आपण भाजून घेऊयात. आता खोबरं छान हलकसं भाजून झालं की गव्हाच्या पिठामध्ये हे छान असं कंबाईन करून घ्यायचं. आता मी गॅस करते बंद आणि एक 2 ते 3 मिनिट आपण वाट बघणार आहोत. हे पीठ आहे ना
हलकंसं थंड होण्यासाठी यामध्ये मी घालते थोडंसं जायफळ, 1 चिमूटभर, कारण यामध्ये आपण घालतोय गूळ आणि गूळ असेल तर जायफळाचा स्वाद खूप छान उतरतो, त्यामुळे अगदी चिमूटभर जायफळ. आणि हे हलकंसं आहे ना थंड करून घेऊयात. खूप वेळ नाही करायचं, फक्त एक 3 ते 4 मिनिट. तुम्हाला जर गुळपापडी कुडकुडीत म्हणजे कुरकुरीत आवडत असेल, अशी कडक आवडत असेल तर गॅस सुरूच ठेवायचा, गूळ टाकायचा, मिक्स करायचं आणि ते छान गूळ मेल्ट झाला की लगेच मिश्रण ट्रेमध्ये ट्रान्सफर करायचं. ही गुळपापडी आपण करतोय मौसूद करण्यासाठी. गरम गरम म्हणजे गूळ बेसिकली आपल्याला हीट करायचं नाही आहे. या गव्हाच्या पिठाची जितकी हीट आहे त्या हीटमध्ये तो आपण हळूच मेल्ट करून घेतो. आता हे साधारण 5 मिनिटं मी मिश्रण हलकंसं थंड करून घेतलेलं आहे. कोमट करायचं नाही, गरम म्हणजे त्यातून थोडीशी वाफ निघाली पाहिजेच. तर यामध्ये घालतोय 1 कप गूळ, जो मी चिरून घेतलाय. किसून गूळ घेतला तरी चालेल. आणि छान असा गूळ मौसूद होईपर्यंत या पिठामध्ये मिक्स करत राहायचं. आता इथे तुम्ही बघू शकाल गुळाचं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. आता एखादा ट्रे घ्यायचा किंवा अशी प्लेट घ्यायची आणि यामध्ये हे पूर्ण मिश्रण मी काढून घेते. आणि स्पॅट्युलाच्या हेल्पने छान हे असं प्लेटवर एकसारखं स्प्रेड करून घेते. आता एक चमचा घेतला आणि त्याच्या बॅक साईडने ना हे छान अशी एकसारखी गुळपापडी स्प्रेड करून घेतली. आणि आता एक 5 मिनिट ही हलकीशी थंड करून घेऊ. एक 5 मिनिटं झालेली आहेत. ही वडी आहे ना हलकीशी गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या. या पद्धतीने तुम्ही बघू शकाल इझिली वड्या पडल्या जातात. आणि हे छान कट करून घेतलं की आणखी एक 5 मिनिटं थांबायचं हे व्यवस्थित थंड होईपर्यंत. आणि आता आपण आहे ना हे गुळपापडी छान सेट झालेली आहे, हे आता काढूयात. सो एखादी सुरी वगैरे घ्यायची. येस, मस्त. तुम्ही बघू शकाल छान वड्या पडतायत. क्या बात आहे. मस्त अशी गुळपापडी इथे आपली बनवून तयार आहे. वड्याही सुंदर पडत आहेत. पूर्ण थंड होऊन नाही द्यायचं हे. आणि गुळपापडी रूम टेम्परेचरवरच ठेवायची आहे. वडी पाडण्यासाठी फ्रीजमध्ये वगैरे टाकायची नाही. तुम्ही बघू शकाल सुंदर वड्या पडल्यात, दिसतातही छान. आणि एक तोडूनही दाखवते. बघू शकाल मौसूद बनते ही गुळपापडी. जिभेवर ठेवताच विरघळते. पूर्ण थंड झाली की डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. साधारणपणे 1 महिनाभर तरी छान टिकते आणि परफेक्ट अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात बनवून तयार होते. गुळपापडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2.5 कप गव्हाचं पीठ, 1 कप साजूक तूप, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 1 चमचा खसखस, चिमूटभर जायफळाची पूड, 1 कप किसलेला गूळ. गव्हाच्या पिठात तूप घालून एकसारखं ढवळत खमंग भाजून घ्या. आता यात किसलेलं सुकं खोबरं आणि खसखस घालायची आणि हे एकत्र करून घेत यात जायफळ घालायचं आणि हे मिश्रण थोडं थंड करायचं. आता यात गूळ घालायचा आणि मिसळून घ्यायचा. आता हे मिश्रण एका ताटात पसरवून घ्यायचं आणि त्याचे असे काप करायचे. झाली आपली गुळपापडी तयार. आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट होणारी आणि सोपी व्हेज चीज पिझ्झाची रेसिपी शेअर करणार आहे. सुरुवातीला सगळ्यात आधी पिझ्झा सॉस कसा बनवायचा ते बघूयात. त्यासाठी इथे मी घेतलेली आहे टोमॅटो प्युरी. आता यामध्ये आपण घालूयात मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, मिरपूड, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर साखर. आणि इथे आपला झटपट असा पिझ्झा सॉस बनवून आहे तयार. आता पिझ्झा बेस तयार करूयात. तर इथे मी घेतलेला आहे अर्धा कप दही. अर्धा कप दही आहे तर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं. समप्रमाणामध्ये दही आणि पाणी. मीठ घालायचं. 1 चमचाभर बेकिंग पावडर आणि 1 चमचा तेल. आता हे करूयात मिक्स. छान असे बबल्स तयार होतात, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात 2 कप मैदा. दही किती घट्ट किंवा पातळ आहे त्या प्रमाणात एखाद दुसरा चमचा मैदा जास्त लागू शकतो.
पण त्यापेक्षा जास्त नाही किंवा कमी नाही. चला, हे छान एकसंध झालेलं आहे आणि हे फक्त एक 5 मिनिटं बाजूला ठेवूयात. आता आपण हा आहे ना तव्यामध्ये पिझ्झा तयार करत आहोत. त्यासाठी इथे काही भाज्या मी सॉटे करून घेते. ओव्हनमध्ये तुम्ही बेक करणार असाल तर भाज्या परतून घ्यायची अजिबात गरज नाही. ओव्हनला काय होतं ना, वरनं खालनं सगळ्या बाजूने हीट लागते, त्यामुळे भाज्या शिजतात. पण तव्यावर करता तेव्हा एक बाजूनेच हीट लागते, त्यामुळे हलक्याशा भाज्या आपण फक्त 3 मिनिटं मोजून परतून घेणार आहोत. ज्यामध्ये मी घेतलेला आहे कांदा, वेगवेगळ्या रंगाच्या ढोबळ्या मिरच्या आणि मशरूम. आवडीप्रमाणे भाज्यांचा इथे तुम्ही वापर करू शकता. भाज्या हलक्याशा परतून झाल्या, गॅस बंद केला. यामध्ये घालते पुन्हा मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि अगदी चिमूटभर मीठ. खूप भाज्या ओव्हरकुक अजिबात करायच्या नाही, त्याचा रंग क्रंच आहे तसा राहिला पाहिजे. चला तर मग आता सॉस तयार आहेत, भाज्या तयार आहेत. आता आपण पिझ्झा तयार करायला घेऊयात. हे पीठही छान रेस्ट केलंय. आता हे 2 पोर्शनमध्ये डिवाइड करूयात. यामध्ये 2 पिझ्झा छान साधारण एक 9 इंचाचे पिझ्झा बनवून तयार होतात. या पोर्शनमध्ये 2 कप मैदा घेतला तर 2 छान असे पिझ्झा. आता चॉपिंग बोर्ड किंवा रोलिंग बोर्ड घ्यायचा, थोडासा मैदा डस्ट करायचा आणि हा पिझ्झा बेसचा गोळा छान असा एकसारखा स्मूथ करून घ्यायचा. यावर ठेवायचा आणि लाटून घ्यायचा. हवं तर हाताने असा पंच करून स्प्रेड करून घेतला तरी काही हरकत नाही. थोडंसं यावर पण मैदा. बघा किती छान इझिली रोल होतं. छान असं हे रोल करून झालं की फोर्क घ्यायचा आणि हे प्रिक करायचं, म्हणजे हे फुगत नाही. आता हे तव्यावर बनवतोय त्यामुळे दोनही बाजू भाजल्या नाही जात आपल्या, म्हणून आता सगळ्यात आधी ही एक बाजू आपण भाजून घेतोय. चला, आता खालची बाजू छानपैकी बेक झालेली आहे. आता गॅस करते बंद. ही बाजू भाजून झाली की बंद गॅस करायचा, गॅस सुरू नाही ठेवायचा. आता हा बेस उलटवून घेऊयात. वा, तुम्ही बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे. आता बंद गॅस करून हा जो वरचा भाग भाजून घेतला आहे यावर थोडंसं तेल स्प्रेड करायचं. यामुळे काय होतं ना, जो सॉस आपण स्प्रेड करून घेणार आहे तो सॉस या बेसमध्ये आत ॲब्झॉर्ब होत नाही आणि मग बेस आपला सॉगी बनत नाही. आता यावर घालूयात आपला पिझ्झा सॉस. व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आणि आता या सॉसवर आपण घालणार आहोत पिझ्झा चीज. चला, मस्त असं चीज स्प्रेड करून झालं की यावर घालूयात भाज्या ज्या आपण आधी छानपैकी तयार करून घेतलेल्या आहेत. आणि जसं मी सांगितलं, आवडीप्रमाणे तुम्ही भाज्यांचा इथे वापर करू शकता. थोडेसे ब्लॅक ऑलिव्हमुळे पिझ्झा एकदम असा उठावदार दिसतो. आणि भाज्या घालून झाल्या की पुन्हा यावर आपण घालणार आहोत पिझ्झा चीज. येस, आणि आता झाकण ठेवायचं. गॅस करतेय सुरू आणि अगदी मंद आचेवर 10 मिनिटं हा पिझ्झा आपण बेक करून घेणार आहोत. आणि इथे हा पिझ्झा मंद आचेवर 10 मिनिटं छान बेक केलेला आहे. चेक करूयात. आहा हा, काय चीजचा मस्त असा सुवास दरवळलेला आहे. क्या बात आहे. हा व्हेज चीज पिझ्झा जबरदस्त दिसतोय. आता आपण यावर आहे ना परत हलकंसं पिझ्झा सीझनिंग घालूयात आणि याच सोबत यावर घालूयात थोडेसे चिली फ्लेक्स देखील. हा, क्या बात आहे. तुम्ही बघा काय सुंदर चीज पूल होतंय. जबरदस्त. पिझ्झा सॉस करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप टोमॅटो प्युरी, 1 चमचा पिझ्झा सीझनिंग, 1 चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा काळी मिरेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर. टोमॅटो प्युरीमध्ये मिक्स्ड हर्ब्स, पिझ्झा सीझनिंग, मिरपूड, मीठ आणि साखर घालत हे मिश्रण मिसळून घ्यायचं. झाला आपला झटपट पिझ्झा सॉस तयार. पिझ्झासाठीच्या भाज्या तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्ध्या कांद्याचे काप, अर्ध्या पिवळी सिमला मिरचीचे काप, अर्ध्या लाल सिमला मिरचीचे काप, अर्ध्या हिरव्या सिमला मिरचीचे काप, अर्धा कप मशरूम, अर्धा चमचा मिक्स्ड हर्ब्स, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 मोठा चमचा तेल, मीठ.
आता आवडीप्रमाणे भाज्या घेत एकत्रित साधारण 3 मिनिट भाजून घ्यायच्या. आता यात मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस एकत्र करायचे. झाल्या आपल्या पिझ्झा साठीच्या भाज्या तयार. पिझ्झा बेस करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा तेल, 2 कप मैदा. आता दह्यात समप्रमाणात पाणी घालायचं, त्यात मीठ, बेकिंग पावडर आणि तेल घालत मिसळून घेत यात मैदा घालायचा आणि याचा अशा प्रकारे गोळा तयार करायचा आणि मुरवून घ्यायचा. आता या गोळ्याची अशा पद्धतीने पोळी लाटायची आणि ती फुगू नये म्हणून त्यावर अशा पद्धतीने चमचा फिरवायचा आणि तव्यावर घालायचा आणि एका बाजूने भाजून घेत त्यावर तेल लावायचं आणि त्यावर तयार केलेला सॉस पसरून घेत त्यावर चीज घालायचं आणि तयार केलेल्या भाज्या घालायच्या. त्यावर ब्लॅक ऑलिव्ह घालायचे आणि झाकण ठेवून हा पिझ्झा बेक करायचा. आता यावर पिझ्झा सीझनिंग, चिली फ्लेक्स घालायचे. झाला आपला झटपट व्हेज चीज पिझ्झा तयार.